गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:45 झाले. 7 वाजता निघायचं झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरसाठी निघत आहे. मी एकदम रेडी आहे. गाडीवर सुद्धा सेटअप केलेलं आहे. आता अर्ध्या तासात आम्ही निघणार आहे आणि मला रस्त्यात दोघं भेटणार आहे. सकाळी एकदम फ्रेश वाटतं. मी काही वेळापूर्वीच येऊन गाडीचं सेटअप केलेलं आहे आणि कालच कार वॉश केला. एकदम खतरनाक दिसतंय. ही ट्यूबसुद्धा मला ठेवायची आहे गाडीमध्ये आणि बाईकवर मी ऑलरेडी सर्व सेटअप करून ठेवलेलं आहे. लगेच निघूया. लास्ट टाईम मी इकडेच स्वप्नीलसाठी थांबलो होतो. मी तर पोचलो आहे पण स्वप्नील अजून आलेला नाही आहे. अजून एक कॉल करतो, नाहीतर मी पुढे जाऊन पेट्रोल भरतो. आणि मॉर्निंग विरारमधली ही अशी होत आहे. एकदम मस्त वाटत आहे सकाळ सकाळ. खूप सारे लोक कामाला सुद्धा निघालेले आहेत आणि मी इकडे वाट बघतोय साहेबांची. हे इकडे साईबाबा मंदिर आहे. ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे हा विरारमधला. त्याच्या उतरल्यानंतर सर्वात पहिले लोकेशन. आणि स्वप्नीलचा फोन आलेला आहे. साहेबांनो, बोला शेठ, आपण कुठे भेटतो? तिकडेच आहे साईबाबा मंदिर. लास्ट राईडला कुठे भेटले होते? आ जाओ. स्वप्नीलला लेट होत होतं म्हणून मी इथे पेट्रोल टाकलंय आणि थांबलोय स्वप्नीलची वाट बघत. बघू किती वाट येत आहे. लेट कमर्स. स्वप्नील आहे, हा परितोष आहे आणि हा आमचा स्टो आहे. मी कधीपासून व्हिडिओ काढायचा विचार करतोय. आम्ही पोचले आता कामत हॉटेलला आणि नाश्ता करणार आहे. कालचं जे काय झालंय, काल केवढी मजा केली ते आता थोड्या वेळात तुम्हाला आम्ही शेअर करू. चला ऑर्डर दे फटाफट. मेदूवडा 2 मेंदूवडे. की त्याने पाहिजे म्हणून तुला पण तेच पाहिजे? कारण त्याला पाहिजे ते तुला भेटणार नाही आहे. एक नाही. मधला नाश्ता थंड आहे तर आता स्वप्नील ह्याच्यावर गरम करणार आहे. झालंय भाई. हेल्मेट घाल पहिले आणि मग चालू कर. हेल्मेट घाल. ऐक तर मी जरा लांब जातो भाई. काय होते? वाव, सक्सेसफुल. आता हॉटेलमधनं आलेला नाश्ता आहे ना भाई, आम्ही ह्याच्यावर गरम करणार आहेत. गुड. आम्ही गाडी इथे पार्क केली आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे. वाड्याला आम्ही पोचलेले आहेत. या दोघांच्या बाईक इकडे आहेत आणि साहेब इथे सामान घ्यायला लाईन लावलेली आहे. टेट्रा पॅक घ्यायला इथे चहा पावडर घेतात आणि बाकी सर्व चहाचं सामान. बाकी अजून एक माणूस आमच्या समोरच्या शॉपमध्ये गेलेला आहे. वो लेके आने वाला है दूध का टेट्रा पॅक. मला गाडीची हवा भरायची होती म्हणून मी थांबलो होतो. बट इथे ज्या बाईक म्हणजे या समोरच्याच गॅरेजमध्ये गेलो मी, तिथे हवा भेटत नाही आहे. आणि सकाळी मी गाडीचा सेटअप करताना दाखवू नाही शकलो काय केलं आहे ते. तर इथे मागे टॉप बॉक्स लावलं आहे. हे आम्ही जर चुकून पाऊस आला, एवढ्या उन्हामध्ये जर चुकून पाऊस आला तर हे आम्ही ताडपत्री घेतली आहे. हे माझं जॅकेट आहे आणि एक्स्ट्रा ट्यूब घेतली आहे. ही ट्यूब आहे. जर बाय चान्स काय झालं कोणाची गाडी तर दोघांच्या गाडीला सेम ट्यूब लागू शकते. साहेब भेटला का टेट्रा पॅक? अजिबात नाही. ओके. हा पारितोष आहे जो मगाशी गेला होता टेट्रा पॅक आणायला आणि त्याच्याकडे FZ आहे. ही FZ त्याची आहे. आणि या अशा मस्त खड्ड्यांच्या वाडा रोडला आम्ही खूप मेहनत करून फायनली
पोचलेले आहेत वाड्यापर्यंत. आता 1 तासाची जर्नी बाकी आहे. 1 तासामध्ये आम्ही आमच्या त्या वॉटरफॉलवाल्या ठिकाणी पोहोचू. एक स्टॉप घेतला आहे, खतरनाक रोड आहे. आम्ही मार्केटमध्ये थांबलो होतो, खूप साऱ्या वस्तू घेतल्या. आता फोटोशूट चालू आहे इकडे आणि एकदम सुंदर रोड आहे. असं वाटते असं गोप्रो वगैरे गाडीला लावून कंटिन्यू असं जात राहावं. तिन्ही गाड्या अशा लाईनमध्ये लागलेल्या आहेत आणि आवाजाने वाटते आता रेसची गाडी येत आहे. अशा प्रकारे राइडर गए भाई साहब. चलो अभी नेक्स्ट स्टॉप. भाई हा सुंदर जो आवाज आहे ना तो या वॉटरफॉलचा आहे. आणि आत्ता आम्ही थोड्याच वेळात इथे जाऊन मॅगी बनवणार आहेत. ए घाणेरडा काय करतोस असा कसा रे तू व्हिडिओ मध्ये काय करतोस. गाडी आम्ही इथे लावलेली आहे आणि आता सर्व सामान आम्ही इथून घेऊन, ही ताडपत्री आहे, हा रेनकोट आहे, बाकी ही गॅसची शेगडी आहे. आता आम्ही इथे जाणार आहेत आणि इथे मॅगी, चहा आणि अजून काय काय बनवणार आहेत. गाडी कशी एकदम मक्खन लागलेली आहे आपली. पार्किंग मस्त भेटलेली आहे. थोड्या वेळापूर्वीच आम्ही मागे फोटोशूट केले आणि खतरनाक फोटो आले आहेत. माय गॉड, मी टाकणार आहे ते फोटोसुद्धा. आणि रोडच्या बाजूलाच तुम्हाला हा ओगदा वॉटरफॉल बघायला भेटेल. हा इथून वाड्याला जातो आणि हा रोड इथून त्र्यंबकेश्वरला जातो. आम्ही त्र्यंबकेश्वरसाठी निघालो आहोत. रस्त्यामध्ये येणारे सर्व काही स्पॉट आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत. काय म्हणता, काय अनुभव आहे तुमचा, कसा होता रोड? एकदम भारी आहे. सरांची पॅन्ट उडाली आहे. सरांची म्हणजे हे सर आहेत आमचे आणि त्यांची पॅन्ट अशी स्टंट करताना उडली गेली. झाडं दाखवायला आणलं आम्हाला. बाकी आता डायरेक्ट स्टो लावून चहा चालू करणार आहेत. माय गॉड काय आवाज आहे या खतरनाक पाण्याच्या आवाजामध्ये. इकडे जागा शोधलेली आहे चहा बनवण्यासाठी शेटने आणि साहेबांना जागा भेटलेली आहे चहासाठी. खतरनाक स्पॉट आहे, खतरनाक स्पॉट आहे. या अगोदरसुद्धा मी इथे आलो होतो आणि तेव्हासुद्धा खूप मजा केली होती. पण तेव्हा फक्त विचार केला होता की मॅगी बनवेल, चहा बनवेल, हे घेऊन येईल, ते घेऊन येईल. आणि आता सर्व ते घेऊन आलेलो आहे. इकडे स्लिपरी आहे, पडण्याचे चान्सेस आहेत, तर सांभाळून चालावं लागेल मला. ओ माय गॉड, स्लिप होता होता राहिलो रे. आणि हे बघा काय थंड पाणी आहे. मी इथे आंघोळ करणार आहे, आता भिजणार आहे या पाण्यामध्ये. आमचं दुकान इथे मांडलेलं आहे, गॅस वाट बघत आहे आणि हे थंड पाणी. अरे स्टॉल लावतो ना मी. इकडे इन्स्टॉलेशन चालू आहे आणि इथे आमची गॅसची शेगडी रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये चहा बनवत आहेत साहेब. थांबा जरा धीर धरा. ऑलमोस्ट झालेला आहे. जरा चहाला उकळी बाकी आहे. येत आहे आ गई या भाई साहब. यहाँ पे चाय रेडी है आणि आता आम्ही गरम गरम चहा पिणार आहेत. सर्व रायडर रेडी झालेले आहेत. चहा वगैरे पिलेला आहे. आता आम्ही निघत आहेत पुढच्या स्पॉटसाठी. सूर्यमाळचा जो टॉप आहे तिथे जात आहेत, जे पर्वतरांगा आहेत. आणि चहा वगैरे पिऊन अशी स्फूर्ती आलेली आहे आता शेटला. आणि चलो अभी नेक्स्ट स्टॉप. एकदम खतरनाक स्पॉट आहे आणि आम्ही इथे गाड्या लावल्या आहेत. एक गाडी आम्हाला इथे भेटली आहे जे विराथनचे आहेत. आणि माय गॉड, एकदम कडेला लागूनच आम्ही बाईक लावल्या आहेत इथे. आणि आम्हाला 2-3 मुलं भेटली आहेत जे विराथनचे आहेत. आणि खतरनाक वॉटरफॉल आहे. लोक बघायला गेली आहेत तिकडे. थोडं जास्त लांब आहे, मी पण तिथे पोचतच आहे. ये है खोडाळा का सौंदर्य. एरियाचं नाव खोडाळा आहे. जर कोणाला यायचं असेल तर 500 रुपये जीपे करा, ॲड्रेस पाठवतो. माय गॉड,
ये सब राइडर हमारे. भारी खूप सुंदर एरिया आहे. आणि बाईक इथे लागलेल्या आहेत. एक फोटो घेतो व्हिडिओमधनंच. ओके, सेकंड क्लिक. काय मजा येते. आम्ही ॲक्च्युली त्र्यंबकेश्वरला चाललो आहेत, पण त्र्यंबकेश्वरला जाताना एवढे सारे स्टॉप आणि स्पॉट भारी भारी भेटले आहेत ना, एवढे स्पॉट आणि एवढे भारी भारी एरिया आम्हाला भेटले आहेत की प्रत्येक ठिकाणी थांबतोय. खूप ठिकाणी थांबलो आहेत आम्ही आणि 2 तासाचा रोड 4 तासात घालवत आहेत. सकाळी 7 वाजता निघाले आहेत, 12:30 वाजले आहेत इथे. आणि खूप सुंदर असा इथून व्ह्यू आहे. जर ड्रोन असताना तो उडवला असता. पाण्याचा आवाज इथपर्यंत येत आहे. गाडी इथे पार्क केली आहे. तिन्ही गाड्या आमच्या इथे आहेत आणि सूर्यमाळच्या या खतरनाक स्पॉटवर पोहोचलेले आहेत. असं वाटते कास पठार वगैरे सारखी सपाट जमीन आहे. खूप वर आलो आहे आम्ही. किती मीटर वर ते माहीत नाही आहे, बट खूप मजा येते. म्हणजे माझी बाईक राईड करायची इच्छा होती ना पावसाळ्यातली, ती कंप्लीट झाली आहे. अजून तर त्र्यंबकेश्वर खूप लांब आहे, खूप बाकी आहे. आणि 3-4 स्पॉट तरी आम्ही बघितले आहेत, म्हणजे स्टॉप घेतले आहेत. आणि भारी सुंदर वातावरण आहे. एवढ्या लांब आमची बाईक आहे आणि तिथे कोणीतरी कार टाकलेली आहे जी अडकलेली आहे. सूर्यमाळचा जो बेस्ट स्पॉट आहे तिथून आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करत आहेत. 1, 2 आणि 3 तिघं जण. अजून पण खूप सारे जण आहेत. तुम्ही कुठचे दादा? मनोरवरनं एवढे लांब आले? वसई. बापरे, बघा हा एकदम खतरनाक स्पॉट बघण्यासाठी मनोर आणि वसईवरनं आले. आपण तर जवळ आहेत. आणि भारी वाटतं इथे. इथे एक मंदिर पण आहे छोटंसं. कसलं आहे ते माहीत नाही आहे, पण बाकी सब तो देखो. ओके, आणि ही नदी आहे. पाण्याचा आवाज इथपर्यंत येतोय आणि आम्ही जो आलो तो रोड इथे दिसतोय. आणि इकडे दाखव. मस्ती करायची. हा, अजिबात करू नका. बापरे, हे वसईवरून आलात पण एकदम कडेवर उभे आहेत. हे खोडाळा म्हणून गाव आहे. इथे चप्पल घ्यायला गेलेत ते लोक. आणि मी इथे बाईक लावलेली आहे. समीचा फोन माझ्या हेल्मेटमध्ये चालू आहे, ती पण ऐकते. आणि थोड्या वेळापूर्वीच आम्ही सूर्यमाळावरून निघालेत. आता इथून हे लोक चप्पल घ्यायला, मार्केट आहे इथे मस्त, तिथे चप्पल घेणार आहेत. पाऊस आला. आणि चप्पल घेऊन मग नंतर आम्ही निघणार आहेत पुढच्या मार्गाला, अप्पर वैतरणासाठी. बाईक कशी मार्केटमध्ये एकदम ओके, मार्केटमध्ये एकदम खतरनाक आहे. वैसे तो पुरे मार्केट में खतरनाक आहे यहाँ पे बाईक. सर्व बघत आहेत बाईकला. मागे टॉप बॉक्स वगैरे लावला आहे. पुढे समीने दिलेला तो फ्लॅग आहे, रायडिंग फ्लॅग. सर्व धावत आहेत पाऊस आला म्हणून. हे लोक चप्पल घ्यायला पुढे गेलेले आहेत. आले की लगेच निघूया अप्पर वैतरणासाठी. पुढून राईट मारला की अप्पर वैतरणा, लेफ्ट मारला की त्र्यंबकेश्वर. भेटू डायरेक्ट अप्पर वैतरणाला. पोचणार होते, पण ज्या पद्धतीने आम्ही थांबत गाडी चालवत आहेत त्यानुसार तर वाटत आहे की खूप वेळ जाणार आहे. पण चालेल, आम्हाला कुठे आज दर्शन घ्यायचं. मी यांना सांगितलं आज दर्शन घेऊच नका. आम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि हा त्र्यंबकेश्वरवाला रोड आहे. म्हणजे इथे मंदिराकडे जातो आणि इथे समर्थांचा मठ आहे तिथे जातो. दुर्गा पॅलेस हे जे हॉटेल आहे, आम्ही इथे आज राहणार आहेत. मेन इथे हॉटेल घेण्याचा पर्पज हेच होता की गाडी व्यवस्थित पार्किंगमध्ये भेटत आहे. बाकी ठिकाणी अशी पार्किंग कुठेच भेटली नाही. तर आता रूममध्ये जाणार आहेत, आज आराम करणार आहेत. आजच्या दिवसासाठी ऑलमोस्ट आमचं सर्व झालेलं आहे आणि आता फ्रेश होऊन आराम करणार. उद्या सकाळी 5 वाजता दर्शन घ्यायला जाणार आहेत मंदिरामध्ये. आजचा दिवस खूप मजा केली आहे. भारी व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ तर कॅप्चर पण नाही करू शकलो पावसामुळे. बट आता
उद्या डायरेक्ट मंदिरामध्ये. गुड मॉर्निंग. सकाळचे 4:52 झालेली आहे. जोरदार पाऊस चालू आहे बाहेर आणि आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललेले आहेत. ओके, गुड मॉर्निंग. येस, हिअर आय एम. ओके, बाय द वे बाहेर खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि रूम नॉट अवेलेबल. नो. आणि आज संडे आहे तर खूप गर्दी आहे इथे आणि रूम अवेलेबल नाही आहे. लोक इथे रूम शोधत आहेत. आम्ही कालपासून बघतोय लोक किती मेहनतीने रूम शोधत आहेत. तर सॅटर्डे संडे बापरे खूप वाईट कंडिशन आहे इथे. 10 हॉटेल काढली तरी पण ती चालणार आहेत. वेट इथे 10 हॉटेल काढली तरी पण ती चालणार आहेत. अक्षरशः अशी कंडिशन आहे. खूप 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 गर्दी आहे. लोक 2-2, 3-3 किलोमीटर चालत जात आहेत पण त्यांना अजिबात भेटत नाही आहे रूम. तर आता हा वारा आणि पाऊस कमी झाला की आम्ही लगेच निघू. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. ओके, तर ठरल्याप्रमाणे आम्ही 5 वाजता निघालेले आहेत दर्शनासाठी आणि पाऊस पडत आहे इथे एकदम थोडा थोडा. आम्ही भिजत चाललो आहेत. आमच्याकडे छत्री नाही आहे, रेनकोट आहेत, मध्ये ते ठेवण्याची काय सोर्स नसणार आहे म्हणून आम्ही चाललो आहे असेच. बाकी लोकांकडे छत्री आहे. थोडा थोडा पाऊस आहे तिथपर्यंत आम्ही धावत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि खूप सारे लोक येत आहेत. माय गॉड. चला 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 चला. अरे तर एवढी सर्व गर्दी आहे. आत्ताच हे सर्व ही गर्दी अराउंड 5 o'clock. आम्ही इथून मंदिराकडे विथिन 7 to 8 मिनिट्समध्ये पोहोचू. 200-300 मीटर आहे फक्त. एवढं जवळ आमचं हॉटेल होतं आणि इथे किती कमी गर्दी आहे. आता आम्ही सकाळी आले तेव्हा किती होते आणि नशीब आम्ही लवकर येतो आहे. फास्ट पोहोचू आणि लगेच दर्शन घेणार. आम्ही लाईनमध्ये होतो आणि आता मंदिरामध्ये इथून एंटर करत आहेत. हा एंट्री पॉईंट आहे. खूप मोठी लाईन आहे. आम्ही एवढ्या सकाळी आल्यानंतर सुद्धा. ओके, तिथे एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये आम्हाला जायला भेटलं असतं पण नाही भेटलं आहे. आणि हा एक सेकंड हॉल आहे. इथून एंट्री होती. मी मगाशी इथून व्हिडिओ काढली होती आणि इथून आम्ही असे फिरत आलो. आणि काय कसं सकाळी उठून कसं वाटतंय? सकाळी उठून चांगलं होतं. एकदम 1 किलोमीटरची रांग होती पण आम्ही शॉर्टकट मारला. आणि अशा प्रकारे आम्ही मध्ये हरलेलं आहे. आपण गेलेलो तिकडे स्टार्टिंग झाली 30 किलोमीटर. बाई किती मागे होतं. आणि आम्ही जवळजवळ आत्ताच 1 किलोमीटर आले असतील मला माहित नाही. ओ चलो स्टार्ट हो गया है. भागो. भाई 5:30 वाजता आम्ही एंटर केलं होतं आणि आता 7:20 झाले आहेत. इथून गाभाऱ्यामध्ये एंट्री आहे. इथे एक छोटंसं नंदी असतो त्याच्या पुढे तिथे मंदिर आहे. हे मंदिर आहे ॲक्च्युअली. आणि इथे ना हे गाभाऱ्यामध्ये इथे एक नंदी असतो. तर आम्ही 2 तासाच्या प्रवासानंतर पोचलेले आहेत गाभाऱ्याच्या एंट्रन्सला. आणि आता म्हणजे एकदम खतरनाक वाटत आहे. खूप वर्षापासून मला असं हे घेऊन यायचं होतं आणि आलो आहे मी. तो आता मध्ये वाटतंय एकदम भारी वाटतंय. भाई कसं वाटतंय? एकदम मस्त. 2 तासानंतर एंटर होत आहे. भाई कसं वाटतंय? फायनली वेंडीज ओव्हर. ओके, ही आमची टीम आहे. आज आम्ही काय करणार आहे ते नंतर सांगतो. पहिले मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. काल पण खूप मजा केली आणि आज पण करणार. इकडे जाऊ परत नंतर सांगतो कारण का अजून ठरलं नाही. हो चालेल का? येस, चालू आहे व्हिडिओ. आमचं फोटोशूट पण झालेलं आहे. 8:01 झालेलं आहे. आणि तिथून मगाशी मी व्हिडिओ काढली होती. तिथून एंटर झालो होतं. मग तेव्हा मी मोबाईल ठेवला आणि त्याच्यानंतर इथे आम्ही दर्शन घेतलं.
पाठवून दाखवतोय मंदिर किती भारी आहे. ओके, एकदम खतरनाक मध्ये वाईब्स होते. आणि हे जे गाभारा होता त्याच्यामध्ये मी हे काढलं होतं. आणि हे जे मला करायचं होतं ते मी पवित्र करून घेतलेलं आहे माझ्या बाईकसाठी. म्हणजे मला ह्या गाभाऱ्यामध्ये पाहिजे होतं हे. आणि तिथे जाऊन मी ती घंटा वाजवली आणि आता ही मी बाईकला लावणार आहे. ओके, दुपारचा थोडासा आराम केला आम्ही आणि आता समर्थ मठच्या इथे आलो आहे. इथे समर्थ मठ आहे हा. आणि इथे आता आम्ही दर्शन घेणार. खूप गर्दी आहे, आज संडे आहे म्हणून. हो, ही छोटी किती मस्ती करते. ओके, तर इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. बहुतेक गोष्टी आम्ही बाईकवरच ठेवून जात आहेत. आणि आता समर्थ मठ दर्शन घेण्यासाठी चलो. स्पॉटच्या शोधात साहेब. आम्हाला मॅगी बनवायची आहे, त्यासाठी स्पॉट बघायला चालले आहेत. आणि इथे बाईक पार्क केल्या आहेत सर्वांनी. मस्त वातावरण आहे, एकदम ग्रीनरी. पाण्याचा आवाज इथून येतोय. हा छोटासा वॉटरफॉल आहे वाडीतला कोणाच्या तरी. आणि जागा शोधतोय हा मॅगी बनवण्यासाठी. स्पॉट आम्ही शोधलेला आहे आणि स्पॉट आम्हाला भेटलेला आहे. शेट, स्पॉट शोधायला किती मेहनत लागली? खूप जास्त. आम्ही मिळतच नव्हता. किती ट्राय केल्यानंतर एक चांगलं ठिकाण मिळालं तिकडे थांबून. हे आमचं मॅगीचं जी काय म्हणतो आपण त्याला. आणि काय रेसिपी काय आहे तुमची मॅगीची? रेसिपी खूप स्पेशल आहे, जी कोणाला माहिती नाही, जे कोण युजली करत नाही. ह्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकणार आहोत आणि फोटो सिक्रेट रेसिपी आहे. तुम्हाला कळेलच. आणि इथे आमचा गॅस चालू झालेला आहे. मॅगी जवळजवळ उकळायला आलेली आहे. ओके, आणि आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं आहे. आता मॅगीमध्ये मसाला पडेल. ओ माय गॉड, देखो तो. और यहाँ पे मैगी में टेस्ट बढ़ाते हुए मसाला, सिक्रेट मसाला आमचा टाकण्यात आलेला आहे. ओ माय गॉड. खरं तर आम्ही खरोखर खूप मेहनत केली स्पॉट शोधण्यासाठी. एक ठिकाणी थांबलो होतो पण तिथे खूप जास्त मजा येणार नव्हती असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही कुठे आले रे आपण? जव्हारमधलं एक काळी ढोण म्हणून जागा आहे, तिकडे आलोय. आम्ही मगाशी वॉटरफॉल मध्ये चहा बनवलेला, आता वॉटरफॉल समोर चहा बनवतोय. ओके, हे खूप मोठं आहे ॲक्च्युली. कॅमेरामध्ये काय माहीत कसं दिसत असेल. ओके, पण सुंदर हा पठारी भाग आहे. आणि इथे दरी आहे, खोल दरी आहे. बघू दिसतंय का? हो दिसतंय. खोल दरी आहे, वर वॉटरफॉल आहे. आणि आम्ही कचरा घेऊन चाललो. ओके, आणि इथे आम्ही सर्व सेटअप केलेला आहे आमचा. आणि जर बाय चान्स पाऊस आला तर ताडपत्रीसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि आता थोड्याच वेळात मॅगी बनेल. पुढच्या शूटमध्ये तुम्हाला कळेलच. हा सुंदर एरिया आहे, सर्व कचरा केला आहे लोकांनी. हे पुन्हा लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी घेऊन येतील त्या पुन्हा घेऊन जा. बड्डे सेलिब्रेशनचे केकचं कागद रॅपर आहे. आम्ही आमच्यासोबत जेवढं घेऊन आल्यात सर्व घेऊन जाणार आहेत. तुम्ही पण सेम गोष्ट करा. आणि निसर्गरम्य परिसर जे पर्यटन स्थळ आहेत ती एकदम सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करा. डॉली चायवाल्याने मॅगी पण रेडी केलेली आहे आणि आम्ही आता इथे मॅगी खायला बसलेले आहेत. आणि आता कशी झाली आहे ते स्वप्नील स्वतःच खाऊन सांगणार आहे. नाही, मी काय सांगू, इकडे तू सांग. ओके, मला ते टी व्ही मधले डायलॉग आठवावे लागतील. लाजवाब, एक नंबर. आणि आता स्वप्नील स्वतःच्याच मॅगीची टेस्ट करताना तारीफ. खरंच भारी. हे अशी मॅगी तुम्हाला इथे ताजी ताजी बनवून खायला भेटणार असेल तर काय खतरनाक लागेल. आणि आता आम्ही मॅगी खातोय. बाय. मॅगी संपलेली आहे सर्वांची. आता चहा बनत आहे. डॉली चायवाला आमचा चहा बनवणार आहे. भाई साहब, चहा आलेला आहे सांगतो. पाऊस आलेला आहे, चहा बनलेला आहे, पण आम्ही ही ताडपत्रीचा उपयोग केलेला आहे फायनली. आता आम्ही चहा पिणार आहेत.
चहा रेडी ताडपत्रीमध्ये. ताडपत्रीमध्ये आणि इथे चहा साहेब गाळत आहेत. त्याला गरम आहे. हा हा. जे नाही आले त्यांनी हा चहा खूप मिस केला. हो खूप मजा आली आणि चहा बनलेला आहे रेडी चहा. कलर बघून असं वाटतं की माय गॉड क्या पी रहा हूं और क्या नहीं, लेकिन चाय ही है वो. ही व्हिडिओ आपण इथेच संपूया. जवळजवळ 1 वर्षाने हा ब्लॉग मी एडिट करायला घेतला आहे, त्यामुळे काही व्हिडिओ मिस झाले आहेत आणि यानंतरच्या व्हिडिओ मला भेटत नाही आहेत. म्हणून हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटू अशा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत मजा करा, धमाल करा. बाय.